चला तर बघूया नवीन अपडेट आहे। जर तुम्ही बांधकाम कामगार असाल किंवा बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला 50,000 रुपये हे फक्त मिळणार आहे। तर 50,000 रुपये तुम्हाला कशा पद्धतीने मिळणार आणि त्यासाठी तुम्हाला काय काम करावे लागणार ते आपण आता या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, या बांधकाम कामगारांना मिळते 50,000 रुपये अनुदान। फक्त हे काम करा। तर कशा पद्धतीने 50,000 रुपये मिळणार ते आपण आता बघूया। कंस्ट्रक्शन वर्कर्स स्कॉलरशिप म्हणजेच बांधकाम कामगारांसाठी नवीन योजना सुरू झाली आहे। नंतर बांधकाम कामगारांना हे साहित्य खरेदीसाठी थेट 5,000 रुपये अनुदान या ठिकाणी मिळणार आहे। तर बघा, साहित्य खरेदीसाठी किती मिळणार आहे तर 5,000 रुपये। तर बांधकाम कामगारांना ज्या ठिकाणी 50,000 रुपये कोणत्या साहित्य खरेदीसाठी मिळतं हे आपण आज या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर महाराष्ट्र राज्य सरकार यातच बांधकाम कामगारांना कशा प्रकारे या ठिकाणी 5,000 रुपये अर्थसहाय्य या ठिकाणी मिळणार आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया। म्हणजेच 50,000 रुपये कशा पद्धतीने त्यांना मिळणार आहे। कंस्ट्रक्शन वर्कर्स स्कॉलरशिप 2025। तर बांधकाम कामगारांना अनेक योजनांचा लाभ मिळतो। यात शिष्यवृत्ती योजना ही मुख्यतः त्यांच्या मुलामुलींसाठी आहे। या मुलांचे दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी ही बांधकाम कामगारांकडून मिळणारी योजना आहे। बघा, बांधकाम कामगारांना ही योजना कशासाठी मिळते तर त्यांच्या पाल्यांचे योग्य प्रकारे शिक्षण होण्यासाठी ही योजना मिळते। शिक्षण प्रत्येक मुलांचे हक्क आहे। याने आर्थिक परिस्थितीचा अडथळा येऊ नये म्हणून हे बालपण कामगारांकडून योजना कामगार कुटुंबासाठी सुरू करण्यात आली आहे। विविध शिक्षण स्तरावर आर्थिक पाठबळ देण्यासाठी ही शिष्यवृत्ती योजना, यासाठी किती रुपये शिष्यवृत्ती मिळते हे खाली दिलेलं आहे। तर बघा, शैक्षणिक स्तर आणि मिळणारी शिष्यवृत्ती रक्कम प्रतिवर्ष खाली आता बघूया आपण। बघा, इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत 2,500 रुपये हे मिळणार आहे प्रत्येक पाल्याला बांधकाम कामगारांच्या। इयत्ता 8वी ते 10वी पर्यंत 5,000 रुपये हे मिळणार आहे। 11वी ते 12वी पर्यंत 10,000 रुपये। तर 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना 10,000 रुपये मिळणार प्रत्येक वर्षी। 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना 5,000 रुपये मिळणार आणि 1ली ते 7वीच्या विद्यार्थ्यांना 2,500 रुपये मिळणार। पदवी शिक्षणासाठी एकदम 20,000 रुपये मिळणार। बघा, ज्यांचं पदवी शिक्षण आहे त्यांना 20,000 रुपये मिळणार। अभियांत्रिकी शिक्षणासाठी, उच्च शिक्षणासाठी 25,000 रुपये दिले जाणार। वैद्यकीय शिक्षणासाठी 1,00,000 रुपये आणि संगणक कोर्स म्हणजेच MSc टॅली इत्यादी कोर्स फ्रीमध्ये असणार। तर बांधकाम कामगार शिष्यवृत्ती लाभासाठी काही अटी आणि शर्ती आहेत। तर काय आहे त्या ते बघूया। विद्यार्थ्याचे पालक नोंदणीकृत बांधकाम कामगार असणे आवश्यक आहे। विद्यार्थ्यांनी मागील परीक्षेत किमान 50% गुण मिळवलेले असणे आवश्यक आहे। सोबत नोंदणीकृत बांधकाम कामगाराची पत्नी शिक्षण घेत असेल तर तिला तिच्या 2 मुलांना देखील या योजनेचा लाभ मिळतो। म्हणजेच बघा, पुरुष असेल बांधकाम कामगार तर त्याच्या महिलेला सुद्धा मिळणार आणि मुलांना सुद्धा मिळणार। जर महिला शिकत असेल तर तिला पण या योजनेचा लाभ मिळणार आणि तिच्या पाल्यांना म्हणजेच मुलांना पण मिळणार। विद्यार्थी महाराष्ट्रातील शाळा महाविद्यालय शिक्षण घेत असणे आवश्यक आहे। बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ओळखपत्र आवश्यक आहे। बघा, महाराष्ट्रात शिक्षण घेणे आवश्यक आहे आणि बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे ओळखपत्र सुद्धा आवश्यक आहे। आधार कार्ड, कामगार उपाध्यक्ष ओळख पटवण्यासाठी आवश्यक, रेशन कार्ड कुटुंबाचा पुराव्यासाठी आवश्यक आहे। बँक पासबुक, बँकेशी लिंक असलेला रहिवासी प्रमाणपत्र आहे। महाराष्ट्र राज्याचा शाळा कॉलेज प्रवेश पावती म्हणजेच बोनाफाईड प्रमाणपत्र आवश्यक आहे। मागील परीक्षेची गुणपत्रिका, मार्कलिस्ट, चालू मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटो एवढे डॉक्युमेंट लागणार तुमचे। बांधकाम कामगाराच्या अर्थसहाय्यासाठी अर्ज कसा करावा तर महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या। त्यानंतर शिष्यवृत्ती योजना हा विभाग उघडा। त्यानंतर अप्लाय वर क्लिक करून अर्ज सुरू करा। आवश्यक ती माहिती भरा। त्यानंतर तुमचा अर्ज या ठिकाणी कागदपत्रासह अपलोड करून सबमिट करा। ऑफलाईन बांधकाम कामगार साहित्य योजनेचा अर्ज कसा करायचा तर बघा, जवळच्या बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या कार्यालयात जावं लागेल। अर्ज फॉर्म किंवा ऑनलाईन डाउनलोड करा। फॉर्म भरून आवश्यक कागदपत्रे कार्यालयात जमा करा।
आणि अर्जाची पोचपावती घ्या. अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची स्थिती क्रमांक, ॲप्लिकेशन स्टेटस नंबर मिळतो. तो क्रमांकद्वारे अर्जाची स्थिती काय आहे हे तुम्हाला पाहता येतं. मंजूर झालेल्या शिष्यवृत्तीची रक्कम थेट DBTद्वारे विद्यार्थ्यांच्या बँकेत जमा केली जाते. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन माहिती चेक करायचे आहे. तर अशा पद्धतीने ही माहिती आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार. 50,000 का 2 लाखापर्यंत सुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळू शकतो. तर व्यवस्थित माहिती काढा आणि फॉर्म भरा. प्रत्येक गोष्टीसाठी फॉर्म भरणं शिका, कारण फॉर्म भरलाच नाही तर योजनेचा लाभ हा मिळणार नाही आहे. चला तर भेटूया अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन नेक्स्ट व्हिडिओ. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लेटेस्ट माहिती तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहणार.